जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे आश्विन वद्य चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी. याच्याबद्दलच्या असणाऱ्या पारंपरिक गोष्टी, कथा ह्या तुम्हाला अनेक ठिकाणी वाचायला मिळतील, ऐकायला मिळतील. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्या रिपीट करून, पुन्हा त्याच सांगून तुमचा वेळ मी घालवू इच्छित नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कथेच्या मागचं असणारं मर्म, ह्या कथेच्या मागचं असणारं कारण हे मात्र तुम्हाला सांगण्यासाठी माझा प्रयत्न असेल. त्याचं कारण असं आहे, कारण अनेक गोष्टी मी जे नेहमी तुम्हाला सांगतो की आपल्या पुराणांमध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी सिम्बॉलिक आहेत, प्रतिकात्मक आहेत. त्यातनं आपण अर्थ घ्यायचा आहे, ते आपण समजून घ्यायचं आहे. पण अनेक वेळेला त्यांचा अर्थ समजून घेण्यापेक्षा आम्ही ते शब्दशः तसंच घेतो आणि शब्दशः तसं घेतो आणि त्याच पद्धतीने पुढे जातो. त्यातनं आमच्यात काही बदल घडत नाही. फक्त उत्सव होतो, एकत्र येतो, खातो पितो, मौज करतो, कौतुक करतो, निघून जातो. महत्त्वाची गोष्ट ती नाही. महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यातून आमच्यात काहीतरी बदल घडला पाहिजे. आणि तो बदल घडवण्यासाठी म्हणून आपल्याकडे हे सगळे सण वार आहेत. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला तुम्हाला सांगायची की नरक चतुर्दशी असं सांगितलं जातं की तो विष्णूच्यापासूनच निर्माण झाला आणि नरकासूर विष्णूच्यापासूनच निर्माण झाला. नंतर जनकाने त्याला लहानाचं मोठं केलं. नंतर त्याला ब्रह्मदेवाने प्रागज्योतिषपूरचं राज्य दिलं, तिथं तो राजा आला. आता हे सगळं तुम्ही ऐकताना तुमचा मला असा प्रश्न पडतो की जन्मतः त्याचं नाव नरकासूर असेल का? नसेल. त्याचं काहीतरी नाव निराळं असेल. त्याच्या कर्माने तो नरकासूर झाला. जन्माला तेव्हा तो नरकासूर नसावा, कारण त्याच्या कर्मानंतर तो असुर बनला, नरकासूर बनला. परिस्थिती अशी आहे की आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या की शास्त्रानुसार कुठचंही संचलन म्हणजे निर्मिती हे ब्रह्मदेवाचं काम आहे. ते निर्माण केलेलं चालवणं हे विष्णूचं काम आहे आणि संहार करणं शंकराचं काम आहे. हे आपल्याला आता माहिती आहे. अर्थात संहार करणं शंकराचं काम आहे म्हणजे कधीकधी ते विष्णूने पण केलेलं आहे, हेही आपल्याला माहिती आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो विष्णूपासून निर्माण झाला, नरकासूर विष्णूपासून निर्माण झाला. म्हणजे काय? तर परिस्थिती अशी आहे की ही जी कथा आहे ना, ही कथा फक्त त्या नरकासुराची नाही आहे, त्या एका असुराची नाही आहे. ही कथा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांचीच आहे. आपल्यापासून सगळ्यांची कथा आहे ती. पण आपण त्या नजरेने त्या गोष्टीकडे कधी बघतच नाही हो. परिस्थिती अशी आहे की हे जे निर्मिती होते ना, ब्रह्मदेव निर्माण करतो, पण निर्माण केल्यानंतर ते चालवण्याचं काम विष्णू करतो. म्हणजेच प्रत्येक माणूस जो जन्माला येतो तो त्या ब्रह्मदेवाचंच क्रिएशन आहे. आणि त्याच्यामध्ये जो आत्माराम आहे तो विष्णू आहे. त्याच्यामध्ये आत्माराम जो आहे तो विष्णू आहे. आणि तो जो विष्णू आहे तो विष्णू त्याला क्रियाशील करतो, त्या शरीराला क्रियाशील करतो. आणि ते शरीर म्हणजे काय? तर ब्रह्मदेवाने त्याला राजा बनवलं, ते प्रागज्योतिषपूर. आता प्रागज्योतिष म्हणजे प्राणज्योतिपूर असं मी समजतो. प्राणज्योतिपूर म्हणजे काय? ज्या पुरामध्ये, ज्या नगरामध्ये, मी शरीर हे एक नगर आहे, कोट्यावधी पेशींचं बनलेलं नगर. हे जे कोट्यावधी पेशींचं बनलेलं नगर आहे, या नगराचा जो प्रमुख आहे, जो मालक आहे, जो आत्मा आहे, ती प्राणज्योती. प्राणज्योती जिथं आहे ते प्राणज्योतिपूर म्हणजे शरीर. ह्या शरीराचं राज्य त्याला दिलं कोणी? ब्रह्मदेवाने, कारण ते शरीर त्यांनी निर्माण केलं ना, त्यांनी दिलं. आणि दिल्यानंतर तो अतिशय शक्तिशाली झाला. आता हे नरकासूर तो कधी झाला असेल? तो जेव्हा निर्माण झाला तेव्हा नर होता, नर. तो निर्माण झाला ना तेव्हा नर असणार. नर म्हटल्यानंतर लगेच असा विचार करायचा नाही की नर म्हणजे फक्त पुरुषांपुरतंच आहे, नर नारी असा विचार नाही करायचा.
इथं आपण विचार करताना हा करतो की अखिल म्हणजे सगळे मनुष्य, स्त्री असो पुरुष असो कुठचाही मानव, तर जेव्हा निर्माण झाला तो नर, पण नराचा नारायण होणं किंवा नराचा नरकासूर होणं हे दोन निराळे भाग आहेत. त्याचं अधःपतन झालं तर त्या नराचा नरकासूर होणार आहे, त्याचं अधःपतन झालं त्या नराचा नरकासूर होणार आहे, आणि जर त्याची प्रगती झाली तर त्या नराचा नारायण होणार आहे. नरजो ऐसी करणी करे नरका नारायण हो जा, असं जे म्हणतो आपण, तर त्या करणीवरती अवलंबून आहे. परिस्थिती अशी आहे की 16व्या वर्षापर्यंत जेव्हा जनकाने सांभाळलं, आपण असं म्हणतो जनक राजा वगैरे, पण मला असं वाटतं की जनक म्हणजे आपण जननी जनक म्हणतोच ना, आई वडील जननी जनक, तसं आपण मुलांना सांभाळतोच, 16व्या 18 वर्षापर्यंत सांभाळतोच, आणि त्याच्यानंतर त्यांच्या सहवासात जे येणारे कोणी असतात त्यांच्याप्रमाणे ती मुलं बनतात. म्हणजे त्यांना जसे मित्र मिळतात त्या मित्रांप्रमाणे ते वागायला शिकतात. कित्येक वेळा आपण म्हणतो सुद्धा, अरे ह्यांच्या घरामध्ये असं कोणी नाही हो, सगळेच चांगले, पण हे चिरंजीव असं कसे निघाले कोणाला माहिती आहे, असं आपण म्हणतो ना. तसंच आहे, हा जो नर आहे ना, ह्या नराला 15व्या 16व्या वर्षापर्यंत कुटुंब सांभाळतं, पण सांभाळल्यानंतर जर त्याला बाणासुराची किंवा म्हणजे असुराची जर संगत मिळाली तर तो नरकासूर होतो, आणि त्याला परमेश्वराची संगत मिळाली, परमेश्वराचा ओढ निर्माण झाली तर तो नारायण होतो. आणि म्हणूनच आपल्याला जे असं वाटतं की तो नरकासुराला विष्णूने मारलं, कृष्णाने मारलं, तर ही सिम्बॉलिक गोष्ट आहे, कारण शेवटी विष्णू कृष्ण हे सुद्धा हे संचलन, ह्या विश्वाचं संचलन करणाऱ्या ऊर्जेचं प्रतीक आहेत. त्या ऊर्जेमध्ये ज्यावेळेला कोणीतरी गोंधळ निर्माण करायला लागतं, त्या ऊर्जेला कोणीतरी त्रास द्यायला लागतं, तर ती ऊर्जात त्यांना संपल्याशिवाय राहत नाही, कारण बॅलन्स अँड जस्टिस हा ह्या विश्वाचा नियम आहे. आणि म्हणूनच जेव्हा इम्बॅलन्स कोणी करायचा प्रयत्न करतं तेव्हा त्याला दूर करण्याचं काम ही ऊर्जा केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला मला सांगायची की आपण जेव्हा नरकासूर, विष्णू, कृष्ण हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचा अर्थ एकच आहे की ते प्राग्ज्योतिषपूर, म्हणजे आपला प्राणज्योती पूर म्हणजे शरीर, त्या शरीराचा प्राण म्हणजे प्राणज्योती. आणि जर हा नर ह्या नराने चांगली करणी केली तर तो नारायण होईल, नाही केली तर तो नरकासूर होईल, आणि नरकासूर झाला तर तो उद्ध्वस्त होईल, नारायण झाला तर चिरंतन होईल, चिरंजीव होईल, परमेश्वराला प्रिय होईल. आपण काय आपल्याला घडवायचं हे आपण ठरवायचं. कथा आपण ऐकल्या, पण कथांचा सारांश घेऊन आपल्या आयुष्यात बदल घडवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट तुम्हाला मी समजावून सांगितली. आता आजच्या दिवशी तुम्ही काय करा ते पण सांगतो. आजच्या दिवशी हा विष्णूचा दिवस म्हणून समजला गेलेला आहे, म्हणून आज देवासमोर उद्बत्ती जावा, आणि घरातल्या ज्यांना शक्य आहे, म्हणजे जे पूजा करणार त्यांनी करावं, पण घरातल्या ज्यांना शक्य आहे, कारण तुम्हाला माहीत असणारं मी सांगणार आहे श्लोक. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आमचे सगळे क्लेश, आमच्या यातना तू दूर कर, असा या मंत्राचा अर्थ आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि आपल्या घरात जर आनंदी आनंद व्हावा असं वाटत असेल, आणि आपल्या घरामध्ये असं असुर निर्माण होऊ नये किंवा आसुरी प्रवृत्ती निर्माण होत असेल तर ती दूर व्हावी असं वाटत असेल, तर ह्या मंत्राचा आज सगळ्यांनी त्या दिवशी जप करायचा आहे. आणि त्या उदबत्तीची जी विभूती, जी राख असेल ती गोळा करा, अख्ख्या घरभर तो मंत्र म्हणत फुंकून टाका, दारामध्ये फुंका, आणि मनापासून परमेश्वराला प्रार्थना करा की हे भगवान श्रीकृष्ण, हे कृष्ण भगवान, तुम्ही आमच्यावरती कृपा करा, आणि आम्ही असुर होण्यापेक्षा सुर होऊ, आम्ही अधोगतीला जाण्यापेक्षा आम्ही उच्च प्रतीचं जीवन जगण्यासाठी उच्च प्रतीचा विचार करायला शिकू, असा आम्हाला आशीर्वाद द्या. आणि आमच्या जीवनामध्ये अतिशय अद्भुत आणि सुंदर अशी क्रांती घडवून आम्हाला यशाचा मार्ग दाखवा, आम्हाला कीर्तीचा मार्ग दाखवा, अशी प्रार्थना करा. आणि हा जो मी तुम्हाला मंत्र सांगितला
हा मंत्र तुम्हाला समजा रोज जरी सकाळी म्हणता आला तरी 11 वेळा 21 वेळा म्हणा आणि विभूती आपल्या घरामध्ये जर फुंकली तर घरात असणारे त्रास काही प्रमाणात कमी होणं शक्य आहे, किंवा त्रास जाणं पण शक्य आहे. पण हे तुम्ही श्रद्धापूर्वक करणं गरजेचं आहे. परीक्षा बघण्यासाठी करू नका. परीक्षा बघण्यासाठी बिलकुल करू नका. कारण परिस्थिती अशी आहे की परमेश्वराची परीक्षा बघितली जात नाही, तिथं फक्त श्रद्धा ठेवली जाते. आणि म्हणूनच ह्याचा उपयोग करा आणि तुमच्या आयुष्यात कसा आनंद येईल ते पहा. आता ह्याच्या पुढचा जो दिवस आहे तो आश्विन वद्य अमावस्येचा आहे, लक्ष्मीपूजनाचा. ह्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करणार आहोत. लक्षात ठेवा, कसा क्यू आहे बघा की तुमच्या आयुष्यातला जो नरकासूर आहे त्या असुराचा, म्हणजे वाईट विचारांचा, वाईट दृष्टिकोनांचा, वाईट आचाराचा, आचार विचार दृष्टिकोन हे सगळं जे वाईट आहे त्या वाईटाचा नाश केल्यानंतर दुसरा दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा. त्या दिवशी तुम्ही मनोभावे लक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि हा दिवस तर ह्यावेळेला दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आलेल्या आहेत. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही एकाच दिवशी आलं आहे. आणि म्हणून संध्याकाळी जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनाची पूजा कराल तेव्हा लक्ष्मीची पूजा करताना मी तुम्हाला जो सांगतो आहे, आता कोणी म्हणेल की लक्ष्मी मंत्र म्हणावा, तर तुम्ही म्हणाच, ओम महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः. हा मंत्र तुम्ही म्हणाच. ओम महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः. हा मंत्र तुम्ही म्हणा. आणि हा मंत्र म्हणा मी तुम्हाला एकाच कारणाकरता सांगतो आहे. तुम्ही म्हणाला का की हा लक्ष्मीचा मंत्र आहे का? तर लक्षात ठेवा, हा लक्ष्मीचा मंत्र आहेच, पण लक्ष्मी आल्यानंतर तिचं रक्षण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा पण मंत्र आहे. त्याला कारण असं आहे, महालक्ष्मी जशी येणार तसं त्या लक्ष्मीचा विनियोग करायचा असेल आणि रक्षण करायचं असेल तर विद्या हवी, म्हणजे सरस्वती हवी. आणि जर त्या लक्ष्मीचं रक्षण करायचं असेल तर तुमच्याकडे महाकाली पण हवी. त्या विनियोग आणि रक्षण, त्याचा योग्य विनियोग आणि योग्य रक्षण जर करायचं असेल तर महाकाली हवी, महासरस्वती पण हवी. आणि म्हणूनच लक्ष्मी, सरस्वती आणि महाकाली या तिन्ही जेव्हा एकत्र येतात, म्हणजेच अर्थ, विद्या आणि शक्ती या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातनं काहीतरी निर्मिती होते की ज्या निर्मितीमुळे तुम्ही वैभवशाली जीवन जगता. त्या निर्मितीमुळे तुम्ही वैभवशाली जीवन जगता. समर्थ रामदास स्वामीने असं म्हटलं आहे, की शक्तीने मिळती राज्य, शक्तीने मिळती राज्ये युक्तीने यत्न होत असे. शक्तीने मिळती राज्ये युक्तीने यत्न होत असे. शक्ती युक्ती जय ठाई तेथे श्रीमंत नांदती. श्रीमंत कुठे नांदतात की इथे शक्ती आणि युक्ती आहे. म्हणजे जिथं विद्या आहे, जिथं नॉलेज आहे, विद्या आहे, जिथं शक्ती आहे, तिथे धन पण येतं, संपत्ती पण येते. हे संपत्ती, शक्ती आणि विद्या ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांना धरून आहेत. या तिन्ही गोष्टी एकमेकांना धरून आहेत आणि जोपर्यंत धरून आहेत तोपर्यंत त्या टिकतात. हे लक्षात घ्या. आपल्याकडे ज्यावेळेला प्रतिकारक क्षमता होती या देशामध्ये तोपर्यंत इथली संपत्ती सुरक्षित होती. पण जेव्हा ह्या देशाची प्रतिकार क्षमता गेल्या 2000 वर्षाचा इतिहास आहे की जेव्हा ह्या देशाची प्रतिकार क्षमता गेली त्या अनेक आक्रमणं झाली आणि अनेक आक्रमणं जी झाली त्यांनी इथली संपत्ती नेली, इथली विद्या नेली, असं आपण अनेक वेळेला ऐकतो, वाचतो. आणि म्हणूनच ह्या तिन्ही गोष्टी एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही हा मंत्र म्हणा, ओम श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः. ओम महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः. हा मंत्र म्हणा. घरातल्या प्रत्येकाने हा 108 वेळा म्हणावा. घरातल्या प्रत्येकाने 108 वेळा म्हणावा. आणि आपल्या घरामध्ये, आपल्या वापरामध्ये ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत, समजा एखादी तुम्ही बांगडी वापरत असाल किंवा काय वापरत असाल किंवा पुरुष एखादी अंगठी वापरत असेल, जे रेग्युलर वापरातली त्याची जी गोष्ट आहे, जर ती ठेवता आली पूजेत तर पहा.
आणि समोर बसा, हा मंत्र म्हणा आणि नंतर ते धारण करा. कारण तुम्ही ते मंत्र म्हणून नंतर जेव्हा धारण कराल तेव्हा त्याचे तुम्हाला आणखी निराळे परिणाम मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. अर्थात हे करताना तुम्ही तिथं उदबत्ती जावा, त्याचा फुलं व्हा, हळदी कुंकू व्हा, ह्या गोष्टी काही मी सांगायची गरज नाही. पूजा कशी करावी हे आता बहुतेक सगळ्यांना माहीत असतं आणि म्हणूनच त्यांनी तशी पूजा करावी, जप करावा आणि ती वस्तू धारण करावी. आणि दुसरी एक छोटीशी गोष्ट सांगतो की जो दागिना जेव्हा डाख नाही आहे, जेव्हा डाख नाही असा जो दागिना, मग ती बांगडी असेल किंवा काही असेल, चेन असेल, काही असेल, पण जे काय असेल तुमचं किंवा तुमच्याकडे सोन्याचं म्हणजे सोनं महत्त्वाची गोष्ट जे असेल, तर पाणी उकळा. एक भांडं घ्या, त्याच्यामध्ये ती वस्तू टाका आणि पाणी उकळा. लक्षात ठेवा 100 डिग्रीला पाणी उकळतं, 100 डिग्रीला सोनं वितळत नाही. त्यामुळे कोणाच्या डोक्यात जर असं असेल की त्यामुळे सोन्याचं नुकसान होईल, सोन्याचं वजन कमी होईल, तर असं काही घडत नाही, हे लक्षात घ्या. फक्त ते उष्णतेच्या काळात पाणी आणि सोनं एकच संपर्कात येतं. आता हे जे पाणी आहे, हे सुवर्णभारित पाणी जे आहे, सुवर्णभारित पाणी, हे जे पाणी आहे हे लक्ष्मीचं तीर्थ म्हणून प्रत्येकाने थोडं 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 प्या. हे तुम्हाला ऊर्जा दिल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मीचा आशीर्वाद, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद म्हणून घ्या, हे तुम्हाला ऊर्जा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लक्ष्मीपूजा दिवशी लक्ष्मीची पूजा करा, जप करा, हे सुवर्णभारित जल ग्रहण करा आणि आनंदाने आजचा दिवस साजरा करा. आता पुढचा जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया याची माहिती देणार आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की ज्यांनी कोणी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमचे कमेंट्स द्या, कारण तुमचे कमेंट्स आम्हाला उपयोगी पडतील अजून निरनिराळे विषय हाताळण्यासाठी म्हणूनसुद्धा. आणि म्हणूनच जास्तीत जास्त माहिती तुम्हाला द्यावी. आणि माहिती म्हणजे ज्याला काही लॉजिक आहे असं काही सांगण्याचा प्रयत्न करावा, असं माझा प्रयत्न आहे. आता तुम्हाला कसं आवडतं ते पहा आणि हे चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोचेल हेही पहा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. ही दीपावली तुम्हाला सुखाची आणि समृद्धीची ठरो आणि सुखसमृद्धी तुमच्याकडे घेऊन येऊ अशी प्रार्थना करतो.